नमस्कार, मी ॲडव्होकेट अमित शिंदे। आम्ही सांगली जिल्हा सुधार समितीच्या माध्यमातून सांगलीमधल्या नागरी प्रश्नांवरती काम करत होतो। विविध पुरोगामी संघटनांमध्ये आम्ही सर्वजण यापूर्वीपासून काम करत आलेलो आहोत, अजूनही पुढे करतो आहोत। सांगलीमध्ये आम आदमी पार्टीमध्ये आज मी आणि आमचे सर्व सहकारी मित्र सगळेजण प्रवेश करत आहोत। मग सांगलीमध्ये जे आमचं प्रतिनिधित्व करणारे जे नेतृत्व आहे ते कुचकामी आहे। हे आजपर्यंत सांगलीमध्ये पाण्याच्या प्रश्नापासून ते रस्त्याच्या प्रश्नापर्यंत सांगलीकरांच्या जीवाशी खेळण्याचं काम ह्या प्रशासनाने केलेलं आहे। नेत्यांना फक्त नेतेगिरी करण्यात रस आहे, त्याच्या पलीकडं नागरिकांना कोणतंही चांगलं प्रशासन देऊ शकलेलं नाही आहे। म्हणूनच भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा चांगल्या प्रशासनाचा मुद्दा असेल, ह्या सर्व मुद्द्यांवरती आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आवाज उठवण्यासाठी आणि सांगलीमध्ये एक तरुणाईचा वेगळा बदल घडवून आणण्यासाठी आम्ही आज सांगली जिल्हा सुधार समिती आणि इतर सर्व चळवळीतल्या पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या आम आदमी पक्षामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे। आणि आज आम्ही या पक्षामध्ये प्रवेश करून इथून पुढे सांगलीमध्ये नवीन एक विकासाचं आणि विधायकतेचं राजकारण सुरू करण्याचा मानस केलेला आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि भाजप अशा मोठ्या पक्ष असताना सुद्धा आपण आपमध्येच का प्रवेश करताय? काँग्रेस, भाजप, शिवसेना यासारखे, राष्ट्रवादी यासारखे मोठे पक्ष आहेत, परंतु सर्वच पक्ष हे भांडवलदारांचे बटीक झालेले आहेत। सर्व पक्षांमध्ये बेबंदशाही माजलेली आहे, हुकुमशाही माजलेली आहे, पैशाची मस्ती या सर्व पक्षांना आलेली आहे। आणि या सर्व पक्षांच्या पैशाची मस्ती आणि सत्तेची धुंदी उतरवण्यासाठी आम आदमीसारखा एक चांगल्या माणसांचा, स्वच्छ राजकारणाचा आणि सामान्य माणसांचा पर्याय आम्हाला दिसला आणि म्हणूनच आम्ही आम आदमी या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी हा तिसरा पर्याय असू शकतो का? निश्चितच येणाऱ्या लोकसभेमध्ये आम आदमी पक्ष हा तिसरा पर्याय ठरू शकतो, कारण काँग्रेस आणि भाजप ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नीती सर्व एकसारख्याच आहेत। आणि या सर्व नीतीला बगल देऊन सर्वसामान्यांचं राजकारण, सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं राजकारण आम आदमी पक्षानं केलेलं आहे। आणि म्हणूनच आम आदमी पक्ष हा निश्चितपणानं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा तिसरा पर्याय ठरू शकतो।